मंडळी, आज मी एका अतिशय दुःखद घटनेविषयी बोलणार आहे. सोशल मीडियावर आपल्या हास्याने, रील्सने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या रोहिणी पाराध्ये यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झालं. त्या आपल्या कुटुंबासोबत व्यवसाय सांभाळत होत्या. सोशल मीडियावर सक्रिय होत्या. अनेकांना प्रेरणा देत होत्या. अशा व्यक्तीबाबत अशी बातमी ऐकून मनातून एकच वाक्य बाहेर पडतं, ताई, असं व्हायला नको होतं. आजचा हा व्हिडिओ मी खूप जड मनाने बनवत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर, न्यूजमध्ये आणि आजूबाजूला अशा अनेक घटना ऐकायला मिळतात की एखादी व्यक्ती आयुष्याला कंटाळून चुकीचा निर्णय घेते. आणि जेव्हा अशी बातमी कानावर पडते तेव्हा मनातून एकच वाक्य बाहेर पडतं, ताई, तुम्ही असं करायला नको होतं. कारण एक क्षणाचा निर्णय संपूर्ण आयुष्य संपवून टाकतो. आपण बाहेरून हसत असतो, फोटो काढत असतो, रील बनवत असतो, पण आतून किती तुटलेले असतो हे कधीच कोणाला दिसत नाही. कधी घरच्या समस्या, कधी पैशांची अडचण, कधी नाती तुटल्याचं दुःख, कधी अपमान, कधी एकटेपणा. अशा अनेक गोष्टी मनाला इतक्या त्रास देतात की जगावंसंच वाटत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समस्या कायमस्वरूपी नसतात. पण आपण घेतलेला चुकीचा निर्णय कायमचा असतो. आज तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं आहे, पण कदाचित उद्या तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येणार असेल. ज्यावेळी अंधार सर्वात जास्त असतो त्याचवेळी सूर्योदय जवळ आलेला असतो. आपण अनेकदा विचार करतो, माझ्यामुळे कोणाला फरक पडणार आहे? पण खरंच का? तुमच्या आईला फरक पडतो, वडिलांना फरक पडतो, भावाला, बहिणीला, मुलांना, मित्रांना आणि कधीकधी तर अशा लोकांनाही फरक पडतो ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते. तुम्ही नसाल तर तुमच्या घरातली एक जागा कायमची रिकामी होईल. तुमच्या आवाजाची सवय असणारे लोक आयुष्यभर तो आवाज शोधत राहतील. तुमच्यासोबत केलेल्या आठवणींमध्ये ते रडत राहतील. म्हणून कृपया, कितीही मोठं दुःख असलं तरी स्वतःला संपवण्याचा विचार करू नका. कारण जगात अशी एकही समस्या नाही जी वेळ आणि प्रयत्नांनी कमी होऊ शकत नाही. हो, काही जखमा भरायला वेळ लागतो, काही लोक विसरायला वेळ लागतो, काही स्वप्न तुटतात, काही अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पण याचा अर्थ आयुष्य संपलं असं होत नाही. आयुष्य हे एका अध्यायाचं नाव नाही, संपूर्ण पुस्तकाचं नाव आहे. एक पान खराब झालं म्हणून पूर्ण पुस्तक फेकून देत नाहीत. मित्रांनो, कधी कधी आपण स्वतःवर खूप कठोर होतो. सगळ्यांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःसाठी जगायचं विसरून जातो. तुम्हाला रडायचं असेल तर रडा, मन मोकळं करा, विश्वासू व्यक्तींशी बोला, मदत मागा. कारण मदत मागणं ही कमजोरी नाही, तर धैर्याची गोष्ट आहे. आज जर तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कृपया हार मानू नका. तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे बाकी आहेत. कदाचित आज तुम्ही रडत असाल, पण काही महिन्यानंतर तुम्ही हसत त्या दिवसांकडे पाहणार आहात आणि म्हणणार आहात, बरं झालं मी हार मानली नाही. म्हणून पुन्हा एकदा एवढंच सांगते, ताई, भाऊ,
मित्रांनो, मैत्रिणींनो, काहीही झालं तरी स्वतःला संपवण्याचा विचार करू नका. कारण तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुमच्या अस्तित्वाची किंमत कोणत्याही समस्येपेक्षा मोठी नाही. देवाने दिलेला हा श्वास खूप अनमोल आहे. त्याची किंमत ओळखा आणि कितीही वादळं आली तरी स्वतःला सांभाळून पुढे चालत राहा. कारण वाईट वेळ कायम राहत नाही, पण मजबूत माणसं कायम उभी राहतात. धन्यवाद.